श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भेंडीची ग्रेव्हीची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी मी 5 मिनिटं भेंडी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या. मग नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून मग कट केल्या. एका भेंडीचे 2 तुकडे केले व त्याला 4 चिरा मारले. ग्रेव्हीसाठी एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, 2-3 लाल मिरच्या, जिरे, आले लसूण पेस्ट व तिळी घेतली. तर तिळी भाजून घेतली मी. बाकीचं सामग्री तसंच राहू दिलं. तुम्हाला जर तशी टेस्ट आवडत असली तर तुम्ही तेही कांदे व टमाटेही भाजून घेऊ शकता. तर मी ते सगळं सामग्री एकत्र करून घेतलं तिळी भाजल्यानंतर व मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं. इकडे तेलात मी आले लसूण पेस्ट टाकून घेतली होती आधी व जिरे तर मी वाटणमध्येच काढून घेतले होते. तर इकडे आपली ग्रेव्ही छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत इकडे मी एका साईडला तवा गरम करायला ठेवला व त्याच्यावर तेल घालून घेतलं थोडं 2-3 टेबलस्पून व भेंडी छान मंद आचेवर भाजून घ्यायच्या. थोडा कलर चेंज होतो त्यांना, थोडा असा काळसट कलर येतो. तर 4-5 मिनिटं लागले मला मंद आचेवर. इकडे ग्रेव्ही होईपर्यंत भेंडी भाजले गेले होते. तर या प्रकारे ही भाजी कधी करून बघा तुम्ही, खूप छान लागते. कारण तेच भेंडीची भाजी खाऊन मुलंही कंटाळतात व मोठेही कंटाळतात. तर तोंडी लावायला डाळ भातासोबत तर खूप छान लागत होती ही भाजी. कोणी पाहुणे वगैरे आले तेव्हा आपण करू शकतो या प्रकारे, काहीतरी वेगळंच आहे. तर बघा छान भाजले जात होते मंद आचेवर. इकडे आपली ग्रेव्ही पण तयार होत होती. थोडा कलर चेंज झाला होता मग मी भेंडी काढून घेतली. तर अशा नवीन काही गोष्टी ट्राय करत राहायच्या. व इकडे मी सुपर स्पेशल मसाला वापरला होता दगडू तेलीचा. तर पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा मसाला खूप छान आहे. मी एखादं पॅकेट आणून ठेवते, मग 1 महिनाभर आरामात जातो. तो मसाला मी अर्धा टेबलस्पून घालून घेतला होता. हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा टेबलस्पून व आपलं तिखट 1.5 टेबलस्पून घालून घेतलं होतं मी. तर तुम्ही तो मसाला नसला तर कांदा लसूण मसाला किंवा मॅगी मसाला घालू शकता या भाजीत. तर हे बघा छान झाले होते. व 2-3 मिनिटं परत मी या ग्रेव्हीमध्ये भेंडी परतवून घेतल्या होत्या. अशा भाज्या थोड्या चटपटीत करायच्या, मग छान लागतं. तर मीठ घालून घेतलं आता या स्टेपला, कारण मीठ मध्ये गेलं नसतं म्हणून ग्रेव्हीमध्ये छान हे होईल. व जी भाजीची पळी दिसते ना, त्या 2 पळ्या मी पाणी घालून घेतलं होतं. कारण भेंडी पातळ झाल्या असत्या मग ग्रेव्हीमध्ये शिजल्या नसत्या, ग्रेव्ही कोरडी होती. तर व 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवले होते. खूप छान झाले होते आपले भेंडी. तर तुम्ही नक्की करून बघा अशा नवनवीन रेसिपीज. व कोणी पाहुणे वगैरे आले डाळ भातासोबतही खूप छान लागतं. तर 3-4 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर भाजी झाली होती. मग मी वरून कोथिंबीर घालून घेतली होती. तर हे बघा खूप छान तेल पण सुटलं होतं. भाजीचा कलरही खूप छान दिसत होता झाकण काढल्यानंतर. मग वरून कोथिंबीर घालून घ्यायची खूप सारी, कारण अशा भाजींमध्ये कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करायचा तर खूप छान टेस्ट उतरते. तर कशा वाटतं माझ्या रेसिपी कमेंट्समध्ये नक्की टाकत चला व लाईक व शेअर नक्की करा. तर अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर दररोजच घेऊन येत आहे. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल नक्की करून या. व नवीन स्वयंपाक शिकत असाल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.